मम्मी आज मस्त असं झणझणीत पिठलं भाकरी बनव. लगेच बनवते अनिकेत बेटा. साहित्य पाहून घ्या. गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली. त्यात हाफ वाटी तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, भरपूर टेचलेला लसूण, कट केलेली मिरची, कांदा हे सर्व टाकून कांदा थोडा भाजत आला की अर्धा चमचा हळद, हिंग, लाल मिरची पावडर, धना पावडर हे सर्व टाकून तेलामध्ये छान भाजून घेतले. नंतर खालीच एका बाउलमध्ये बेसन पीठ, हळद आणि पाणी टाकून ते मिक्स करून घेत. खाली मिक्स केलेले बेसन पीठ हे त्यात टाकले. थोडे पाणी टाकले. नंतर चवीपुरते मीठ टाकून पळीने छान वैरून घेतले. नंतर वरतून झाकण ठेवून छान 10 मिनिट मिडियम गॅसवर शिजू दिले. पुन्हा झाकण काढून कोथिंबीर वरून भुरभुरली आणि पहा किती मस्त झणझणीत महाराष्ट्रीयन पिठलं भाकरी. हाताने फोडलेला कांदा सोबत मिरची, लोणचे. थाळी पाहूनच नुसते तोंडाला चळचळ पाणी सुट. धन्यवाद.